की हो कधी सर. बोलायचं? आरती जाधव अभ्यास करते का घरी बेटा? हो सर. काल कोणता घटक घेतला आपण? आठवतं का? काल काय घेतलं? यस, व्हेरी गुड. आकृती हा भाग आपण बघितला, म्हणजे बुद्धिमत्तेचा टॉपिक आपण पाहिला. ओके. त्याच्यानंतर एक मिनिट, व्हॉट्सअपला कोण रिंग देत आहे? ठीक आहे. नागरे नागरे दिसतोय मला. नवनाथ नागरे नावाने आहे बघा. काय नाव आहे बाळा? हो सर. नयन नागरे सर. नयन नागरे. बर, आज वेळेत आलास. आज आपण काय घेणार आहे माहितीये का तुला? काल सांगितलं होतं मी. हो सर माहित. श्रेयस सांग रे, काय घेणार आहेत आपण? सर LCM मी सांगू? हा, श्रेयस झालं का बोलून तुझं? दही फळे काय घेणार आहेत बेटा आपण? सांग बरं. सर लसावी अँड मसावी. बर, व्हेरी गुड. ठीक आहे. अर्चना दही फळे, काय बरं, आता 7वीला म्हणजे 6वीच्या वर्गात सुद्धा LCM आणि SCF आहे. नंतर 6वीच्या पुस्तकात सुद्धा आहे गणिताच्या, म्हणजे तुम्ही 6वीला पण शिकला असाल, बरोबर? 7वीला हो पण सर. शिकलात. 2-2 पानं आहेत त्या ठिकाणी. 8वीच्या बुक मध्ये काही तुम्हाला लसावी मसावी नाहीये, पण 7वीच्या पुस्तकामध्ये मॅथच्या LCM आणि SCF तुम्हाला थोडं व्यावहारिक पद्धतीने कसं आहे या संदर्भाने आहे. डीप तर तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये नाही आहे. मला वाटतं 8वीच्या बुकला नाहीच आहे ना? नाही दिसला मला तो, 8वीत तर नाहीच आहे. पण 6वी 7वीला आहे. थोडा पार्ट आहे, 2-2 3-3 पानांमध्ये थोडक्यात घेतलेला आहे तो. आठवतं का काही 6वी 7वीला झालंय असं? हो सर. हो सर. बरं, हो सर. मग कोण मला सांगतं बरं, काय माहिती आहे तुम्हाला याच्या संदर्भाने? LCM काय असतो, SCF सामायिक विभाजक शोधायचा असतो. काय बरं, आता मसावी म्हणजे काय समजायचं आणि लसावी म्हणजे काय समजायचं? हजारे सांगते का? मस बरं, दही फळे बोल. मसावी म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लसावी म्हणजे काय आता हे त्याचं मराठी ट्रान्सलेशन झालं. जेव्हा आपण सेमीच्या वर्गात शिकवतो का, मल्टिपल. आपण त्याला विचारलं का रे बाळा स्कूल म्हणजे काय असतं? तो म्हणतो शाळा. त्याला विचारलं शाळा म्हणजे काय असतं? तो म्हणतो स्कूल. हे त्याचं ट्रान्सलेशन झालं फक्त. पण शाळा म्हणजे काय, आपण कसं वर्णन करू शकतो त्याचं? तसं लसावी म्हणजे मसावी म्हणजे आता हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा लिस्ट कॉमन फॅक्टर हा पार्ट आहे, त्याचं ट्रान्सलेट झालं लसावी मसावीचा इंग्लिशमध्ये फक्त. पण तुम्हाला 6वी 7वीला हा घटक झालेला आहे. आता तुम्हाला या ठिकाणी 8वीला तर तो नाहीच आहे, पण मी या सांगू? स्कॉलरशिप परीक्षांसाठी तुम्हाला त्याच्यावरचे काही प्रश्न आहेत आणि त्याच्याबरोबर काही महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या LCF SCF संदर्भात, की ज्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. म्हणून आवर्जून मी तुम्हाला विचारतोय की 6वी 7वीला थोडा आहे, 8वीला तुमचा तो रनिंग मध्ये येणार नाही, पण याच्याशी संबंधित प्रश्नांची तयारी मात्र तुम्हाला करावी लागणार आहे. आणि एक मिनिट, एक मुलगा जॉईन करून घेतो. ओके, तर हा लसावे आणि मसावे समजून घेत असताना आपल्याला अजून काही गोष्टी अशा बघाव्या लागणार आहेत की ज्या आपल्याला पुढं कामा येतील, बरोबर? पुढे या गोष्टी आपल्याला कामात येणार आहेत. आणि म्हणून मी काही गोष्टी अशा शिकवेल की ज्या आता नोट डाऊन करून घ्यायच्या, बरोबर? हे नोट डाऊन करून घ्यायच्या की जेणेकरून त्याच्याशी संबंधित जे सूत्र मी तुम्हाला सांगेल
की ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे की जेणेकरून ह्या लसाई मसाईवरती आलेले उदाहरणं तुमच्या सहज सोडवता आली पाहिजेत. तसं पाहिलं तर घटक सोपा आहे, पटकन समजतो. पण त्याच्यामध्ये ज्या काही मी गोष्टी सांगेल की अरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल 2 जोडमूळ संख्या असतील, ट्विन नंबर्स असतील श्रेयस, तर मग यांचा लसावी काय असतो किंवा यांचा मसावी काय असतो. कोप्राईम नंबर्स असतील म्हणजे समूळ संख्या असतील, यांचा लसावी किंवा मसावी काय असतो, ह्या आपल्याला माहितीच असल्या पाहिजे. आणि मग ते उदाहरण सोडवत असताना त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. बरोबर. हे तुम्हाला 6वी 7वीला झालेलं नाहीये. म्हणजे ते रेग्युलर टेक्स्टबुकमध्ये ते पार्ट कव्हर होत नाही. म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला थोडंसं 2 मिनिटं घेऊन म्हटलं तुमच्या लक्षात आणून द्यावं की हे पार्ट तुम्हाला रेग्युलर टेक्स्टबुकला कव्हर होणार नाहीत. पण याच्यावर आधारित प्रश्न मात्र येतील स्कॉलरशिपला, NMMS ला. आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. आणि म्हणून ज्या काही गोष्टी मी आता सांगेल त्या नोट डाऊन पण करायच्या, त्याचा सराव पण करायचा. म्हणजे आज तर आपण काय करणार आहोत, हे जे बेसिक जे आहे लसावी आणि मसावीचं जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही रेग्युलर, ते आज आपण थोडंसं समजून घेऊ. अर्धा पार्ट आज घेऊ, अर्धा पार्ट उद्या घेऊ. काही एक्झाम्पल त्याच्याबरोबर पॅरल आपण छोटे छोटे एक्झाम्पल घेणारच आहोत. आणि मग स्वतंत्रपणे एक्झाम्पल घेईल. पण ते एक्झाम्पल जेव्हा मी तिसऱ्या सेशनला घेईल तेव्हा मात्र हे आजचं आणि उद्याचं जे सेशन्स असणार आहे याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला त्यावेळेस सांगता आल्या पाहिजे उदाहरण सोडवताना की सर इथं हा रूल लागू पडतो आणि म्हणून हे उदाहरण असं सुटेल. ओके. तर मग चला आता मी स्क्रीन शेअर करतो. दिसली का स्क्रीन तुम्हाला? हो सर. हो सर. मेसेज टाकायचा फक्त. हो सर. ओके. तेजस वाघ. बस बोला सर. हा, सरांनी लिंक दिली होती का तुम्हाला? सर ग्रुपला नव्हती आली, मी तुम्हाला मेसेज केला होता. हा, तिथून मिळाली का तुला? बरं बरं. हा, तुम्हाला मेसेज केला होता ना, मग ओके तुम्ही सेंड ओके, केली. ठीक आहे. ओके, चालेल. चला बघा, स्क्रीन दिसते, आवाज येतो? हे बघा. ओके, आता बघा, हो सर. आज आपण काय बघणार आहोत? लसावी आणि मसावी. यालाच काय म्हणतात आता? LCF. ओके. हा काय झाला? SCF. हा, ज्याला थोडंफार माहिती असेल त्याने थोडंसं मेसेज मध्ये टाकत चालायचं. आता बघा रे, ह्या LCM साठी बघा बरं का, जर खरोखर हुशार पोरगा असेल त्याला लगेच आठवेल. मी थोडी एक गोष्ट सांगतो. 6वीचं मॅथ बरोबर आणि 7वीचं मॅथ, इथे LCF चा फुल फॉर्म वेगळा आहे आणि 7वीला LCF चा फुल फॉर्म वेगळा आहे. आठवतं कुणाला? स्कॉलरशिपला बसलात म्हणजे हुशार पोरं आहेत ना तुम्ही. तुम्हाला मॅथ शिकवला असेल ना 6वी 7वीला. सहज मी सांगतो, इथं आणखी सोपं करून देतो. L चा लॉंग फॉर्म वेगळा आहे, इथं L चा लॉंग फॉर्म वेगळा आहे. आठवतो? सांग जाधव, आठवतोय का? हो मग काय, हो पण मग काय, टाका ना मेसेज मध्ये काय आठवतंय तुम्हाला, काय सांगितलं होतं सरांनी. चला, म्हणून सांगतो थोडंसं प्रिपरेशन करा. हा, आता बघा. यस, व्हेरी गुड. प्रणय हुशार आहे बाळा तू. हा, मनियारचा पण मेसेज आला, व्हेरी गुड. 6वीला लोअर म्हटलेला आहे, लोअर कॉमन फॅक्टर, लोवेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, असा काहीतरी एक शब्द आहे, लोअर किंवा लोवेस्ट. ओके, पण 7वीला लिस्ट म्हटलेला आहे. सहज मी विचारून पाहिलं की नेमकं कोण असं प्रॉपर लक्षात ठेवू शकतं बरं की काय नेमकं लोअर आणि लिस्ट. दहीफळीचा मेसेज आला आता. तर मिनिंग एकच आहे, लहानात लहान. लसावी म्हणजे त्याचा लहानात लहान अवयव, मसाई म्हणजे मोठ्यात मोठा. बरोबर, ते आपल्याला शोधायचे असतात. पण सहज मला जाणून घ्यायचं होतं की चला 6वी आणि 7वीला जे आहे त्याच्यामध्ये काय शब्दांमध्ये भिन्नता आहे
ते आपण पाहिजे. मसावीला सुद्धा 7वीच्या बुकमध्ये एक वेगळा शब्द आहे. हा जो हायेस्ट आहे ना, या हायेस्टला एक ऑर आहे शब्द पुन्हा. बघा आठवत तर टाका चार्ट मध्ये. हा चला, म्हणजे ज्याचा मागच्या वर्गाचा स्टडी चांगला झालेला असेल त्याला मी या गोष्टी रिकॉल केल्या केल्या लगेच आठवण पाहिजे. ग्रेटेस्ट कोणी सांगितलं? तर हे बघा आता इथे काय महत्तम सामायिक विभाजक. ओके, म्हणजे काय हा हायेस्ट कॉमन फॅक्टर. सेमीचे पोरं येतं एक लक्षात, काय म्हणतात त्याला? काय आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तेच याला काय शॉर्टकट मध्ये SCF. तुम्ही डायरेक्ट हे जर लिहिलं तरी चालेल, हायेस्ट कॉमन फॅक्टर. हे मधलं नाही लिहिलं तरी चालेल ना नोटबुक मध्ये, काय हरकत नाही. नंतर हे काय आहे लिस्ट कॉमन फॅक्टर. ओके, काय हा LCF. पण आता हे फुल फॉर्म लक्षात राहू द्या, पण आपण ह्याच नावाने शक्यतोवर काम करणार आहोत, LCM आणि SCF. ओके, एक मिनिट मी. स्वामी काय धडाधड वाजवतोय? हा बरोबर. तर बघा आता पहिलं आपण समजून घेऊ. काय समजून घ्यायचं आपल्याला? आता मसावी समजून घ्यायचा. मसावी म्हणजे काय आहे SCF समजून घ्यायचा. आता डायरेक्ट उदाहरण आपण घेऊ शकतो पोरांना, पण डायरेक्ट उदाहरणं घेतली का मग आपल्याला ते अडचणीचे वाटतात. पण आधी माझं काय म्हणणं असतं, बेस लक्षात घेऊन टाका नेमका काय आहे. लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय, SCF आणि SCF नेमकं काय. हायेस्ट कॉमन फॅक्टर, लिस्ट कॉमन फॅक्टर. आता कुठल्याही दोन संख्या दिलेल्या असतील, बरोबर, कुठल्याही दोन संख्या दिलेल्या असतील, त्या दोन संख्यांच्या सामायिक विभाजकांपैकी, आता विभाजक म्हणजे काय, त्या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो ते त्याचे काय असतात, विभाजक असतात. बरोबर. मग दोन संख्या त्यांचे सामायिक, म्हणजे खाली उदाहरण आपण आहे ते उदाहरण बघू आपण. त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या विभाजकास महत्तम सामायिक विभाजक म्हणतात, म्हणजेच मसावी असं म्हणतात. बरोबर. जसं देवीने टाकले ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, मग तो मसावी काढला कसा जातो, तो हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर कसा काढतात? हाऊ वी कॅल्क्युलेट द हायेस्ट कॉमन फॅक्टर? ओके, अतिशय सिंपल आहे. कसं, कॉमन जे फॅक्टर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन, दॅट मीन्स द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स, देन वी गेट हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे सामायिक अवयवांचा जर गुणाकार केला तर आपल्याला SCF काढता येतो. मग आपण एक साधारण एक छोटं उदाहरण घेतलं तुम्हाला सहज लक्षात येण्यासाठी. 4 आहे आणि 20 आहे, या संख्यांचा जर आपल्याला मसावी काढायचा आहे. ओके, इथं काय आहे 4 घेऊ, इथं काय आहे 20. तुमच्या समोर उदाहरण इथं आहेच. तर मग आता 2 आला, आता याची विभाजक शोधू, म्हणजे याचे फॅक्टर शोधू. कसा, 4ने भाग, म्हणजे 4ला कशाने भाग जाईल, 2 ने. मग काय 2 आणि 2 4 येऊन जाते इथे. 2 × 2 = 4. ओके, देन 20चं कसं येईल, 2 × 2 × 5, म्हणजे काय 5 × 2 10, 10 × 2 20, म्हणजे 5 दुने 10, 10 दुने 20. आता ह्या झाल्या दोन संख्या, ह्याच दोन संख्यांचा विचारलेला आहे ना, मग याचा काय काढायचं आपल्याला, आता SCF काढायचा आहे. ओके, मग याचा SCF ज्यावेळेस आपण काढतो, बाकीच्यांनी बघत बघत लिहून काढायचं बरं काय उदाहरण. स्क्रीनवरती जे दिसतंय ते फटफट ओढत चालायचं, अक्षर चांगली काढा. मग आता बघा कॉमन फॅक्टर, सामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता बघा इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. ओके, मग त्याच्यापैकी मी 1 2 घेतला, हा कॉमन झाला ना, म्हणजे ही पेअर झाली. ओके, मग हा एक मी त्यातला घेतला. त्यानंतर पुन्हा इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. देन अगेन वी मल्टिप्लाय विथ 2.
म्हणजे मग हा 2 इंटू 2 इथं वर आला. मग इथं आता ह्या 5 साठी इथे 5 आहे का? तर नाही. मग मसावी काय असतो? जे सामायिक अवयव आहेत, जे कॉमन फॅक्टर्स आहेत, त्यांचा गुणाकार. त्यांचा गुणाकार. मग इथं सामायिक फॅक्टर काय आहेत? ही एक पेअर मिळाली आणि ही एक पेअर मिळाली. म्हणजे 2 इंटू 2. म्हणजे हा त्या जोडीचा 1 2 घेतला, ह्या जोडीचा 1 2 घेतला. मग किती आला? 4. ओके, लक्षात आलं का तुम्हाला? मेसेज टाका बरं चॅटमध्ये, मला कळू देत. ओके, म्हणजे मला पुढे सरकता येतं. ओके, व्हेरी गुड, लक्षात येतंय. जाधव काही म्हणायचं का तुला? हो. ओके, ठीक आहे. मग आता पुढे घेतो. आता हे लक्षात आलं. इथे काय करायचं? कुठलंही उदाहरण असेल, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेतो मी. आरती जाधव काय अडचण सांग मला फटकन, बोल. माईक अनम्यूट करून बोल लगेच. अडचण काय? बोल फटकन. कुठे आहे तू? बोल लवकर. अनम्यूट कर फटकन आणि बोलायचं. वेळ नाही वाया घालवायचा, आपल्याला पुढे घ्यायचं असतं. सर तुम्ही जे आता एक्झाम्पल सांगितले ते कळालं नाही. बर, ओके, ठीक आहे. आता लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. काय घ्यायचा? 6 घेऊ आणि 10 घेऊ. ओके, तर 6 आणि 10 यांचा आपल्याला आता काय काढायचा? मसावे काढायचा आहे. हा, मसावे. मसावे म्हणजे हा तू सेमीला आहे का कशाला आहे का बाई? मराठीला आहे कशाला आहे? सेमी हा, सेमीला आहे सर. सेमीला. मग हुशार आहे बेटा तो, मग तुला लक्षात आलं पाहिजे. हे समोर उदाहरण आहे, हे काय इकडे उदाहरण दिलेलं आहे मी. इथे स्पष्ट मराठीत, शुद्ध मराठीत लिहिलेलं आहे, सामायिक अवयवांचा गुणाकार. जे कॉमन फॅक्टर असतील त्यांचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके, आणि हे इथं लिहिलं 2 इंटू 2, हे खाली 2 इंटू 2 इंटू 5. ही 2 इथं 2 कॉमन, इथं 2 कॉमन आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. ही एक पेअर झाले, एक इथं घेतला, ह्या इकडच्या पेअरचा हा एक इथं घेतला. दोघांचा गुणाकार, कारण स्पष्ट म्हटलेलं आहे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे दोघं संख्यांना जे कॉमन विभाजक आहेत त्यांचा गुणाकार. हा आला 4. हे काही इथं लिहिलंय सामायिक कॉमन फॅक्टर 2 इंटू 2, हा झाला 4. बरोबर. तरी आता मी इकडे घेतो, समजा आता 6 आहे, काय होईल? 2 इंटू 3 झाला 6. सेमीचे पोरं वेगात असतात, त्यांना फटकन लक्षात आलं पाहिजे हे. आणि इकडे काय घेतो? काय येईल? 2 इंटू 5. बरोबर. इथे आता 2 इंटू 3 झाला 6 साठी, आणि हा 2 इंटू 5 झाला. मग आता इथे कॉमन फॅक्टर काय आला आरती जाधव? ओनली 2. फक्त इथं 2 आहे. मग हा 2. आता इथं मल्टिप्लिकेशन करायची गरज आहे का? का दुसरा कॉमन फॅक्टर कोणता नाहीच आहे. ओके, मग याचा जर SCF विचारला 6 आणि 10 चा, तर किती येणार? 2, कारण कॉमन फॅक्टर तेवढाच आला. तेच तर आपण इथं पाहिलं ना की सामायिक अवयवांचा गुणाकार. मग इथं काय आला? हे 2 आला, हे झालं. ओके, आता ओके, छान. आता पुढे बघा. आता आपल्याला काय बघायचा? लिस्ट कॉमन फॅक्टर. ओके, लघुत्तम काय? सामायिक विभाज्य. आता बघा, दोन संख्यांच्या सामायिक विभाज्यांपैकी सर्वात लहान विभाज्यास लघुत्तम सामायिक विभाज्य किंवा लसावे LCF म्हणतात. व्याख्या आहे, व्याख्याच्या ठिकाणी व्याख्याला राहू द्या, तिचा लई लोड घ्यायचा नाही. पण आता बघा काय म्हणायचं, लसावे म्हणजे काय? सामायिक असलेले अवयव आणि सामायिक नसलेले अवयव यांचा काय करायचा असतो? गुणाकार. काय करायचा? यांचा गुणाकार. गुणाकार म्हणजेच काय रे? यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं असतं. ओके, मग आता इथे बघा 8 आणि 12 दिसतात. लक्षात घ्या, मी पुन्हा लिहितो आता ते 8 आणि 12. आता 8चं कसं होईल? 2 इंटू 2 इंटू 2. ओके, हे झाले 8 चे फॅक्टर. आता इथे 12, 2 इंटू 2 इंटू 3 झाले 12 चे फॅक्टर. मग आता इथे हा 2 कॉमन आहे, म्हणजे ही एक पेअर झाली. ओके, आता मी काय करतो? आधी कॉमन फॅक्टर ओढतो. कॉमन म्हणजेच काय?
सामायिक सर अवयव हे लिहिलेलं आहे इथे, सामायिक अवयव. बरोबर. मग हा 2चा, हा एक पेअरचा 2 ओढू का इथे, हा 2 झाला. ओके. त्याच्यानंतर इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, ही एक पेअर झाली सामायिकची. मग हा पण एक 2 दोघांमधून, हा एक इथं घेतला. हे झाले कॉमन फॅक्टर, सामायिक असणारे अवयव. आता खाली कोणते घेते, नसणारे घेतो आता, जे नाहीत ते. मग त्यात आता बघा, हा एक 2, हा एक 3, हा 2 आणि हा 3. ओके. या सगळ्यांचा गुणाकार. मग इथं काय म्हटलंय, सामायिक असलेले अवयव गुणिले सामायिक नसलेले अवयव, म्हणजे सामायिक असलेले आणि त्याला गुणिले नसलेले, यांचा जो एकत्रित गुणाकार असेल त्यातून तुम्हाला काय मिळेल, LCF मिळणार आहे. मग कसा होईल तो, आता ही पेअर इथं लिहितो मी 2 × 2 आणि नसणारे काय 2 × 3. मग काय झालं, 2 2 4, 4 2 8, 8 24. 3 24 झाला 24. लक्षात आलं. आता इथे थोडंसं आपण आणखी क्लिअर करू, दोघांचा भेद आपण क्लिअर करू. आता बघा, आता लक्षात येतंय का, मेसेज टाका की लक्षात आलं सर म्हणा. कारण आता हे एकदा समजून घेतलं का पुढे उदाहरणं सोडवायला अडचण यायला नको. ओके. म्हणून इथं थोडासा वेळ लागला तरी आपल्याला चालेल, एकदा हे समजलं का उदाहरणामध्ये आपण जास्त वेळ घेणार नाही. आता बघा इथे थोडंसं एक, आता मी पुन्हा तुम्हाला थोडा डिफर दोघांमधला लक्षात आणून देतो, थोडं डिफरन्शिएट करू आपण. आता 8 आणि 12 आहे, याचा या ठिकाणी आधी आपण काढू SCF. मराठी माध्यमाची पोरं याला मसाई म्हणतात. समोर स्क्रीनवर आहे, दोघं शब्द असतात, सहज लक्षात येतात, त्या पद्धतीने चालू द्यायचं. आणि हा काय LCF आहे, हा काय झाला लसावी आहे. बरोबर. मग आता जर 8 आणि 12 या दोन संख्या दिलेल्या असतील, याचा जर तुम्हाला मसावी विचारला तर मसावी काय म्हणतो, जे अवयव सामायिक असतील त्यांचा गुणाकार. मग इथे फक्त हा 2 एक सामायिक आहे आणि हा एक 2, यांचा गुणाकार किती आला 4. म्हणजे 8 आणि 12 यांचा मसावी काय येतोय 4. म्हणजे फक्त सामायिक अवयवांचा, म्हणजे कॉमन जे फॅक्टर आहेत त्यांचा गुणाकार जो केला तो काय आला, त्यांचा SCF येतो 8 आणि 12चा. बरोबर. येतंय लक्षात अनुष्का, पूजा, मडके, चव्हाण, येतंय लक्षात, मेसेज टाका. ओके, हो. व्हेरी गुड. हा झाला आता मसावे. इथे मी कॉमन फॅक्टर घेतला. इथे जे आहे आता जे कॉमन फॅक्टर आहेत ते पण आणि जे नाहीत, दोज नंबर विच आर नॉट कॉमन फॅक्टर्स, ते नंबर्स की जे कॉमन फॅक्टर नाहीत. मग आता इथं कॉमन फॅक्टर कोणते आहेत, हा 2 × 2 जे आपण इथं घेतले होते ते इथं घेतातच, आणि इथं हा एक 2 आणि हा एक 3, हे कॉमन फॅक्टर मध्ये नाही येत, हे पण. मग ह्या सगळ्यांचा एकत्रित मल्टिप्लिकेशन केल्यावर जो नंबर येईल तो त्याचा काय असेल, LCF असेल. आला का आता दोघांमधला डिफरन्स लक्षात, सांगा बरं मला फटकन. आता हा इथं SCF होता आणि हा इकडे LCF होता. इथे फक्त कॉमन फॅक्टरचा गुणाकार आणि ते कॉमन फॅक्टर प्लस जे कॉमन नाहीत ते, यांचा एकत्रित. मग याच्यामुळे हा यांचा 4 येतो, हा 24 झाला. ओके. हाच इतका सहज लसावी आणि मसावी मधला फरक असतो. लक्षात आला पण आता, म्हणजे पुढे अडचण यायला नको. तेजस, येतंय लक्षात. हो. हो सर. ओके, व्हेरी गुड. आता आपण पुढे जाऊ. आता बघा हे लिहून घ्यायचं, हे माहिती पाहिजे तुम्हाला. तेजस, आता याला काय म्हणतात रे, जोडमूळ संख्या माहिती आहे का तुम्हाला, काय तुम्हाला ते नाहीच रेग्युलर टेक्स्टबुक मध्ये, त्याच्यामुळे लक्षात नाही येणार ते. मी सांगतो, याला ट्विन नंबर्स म्हणतात, जोडमूळ संख्या. आधीच्या लेक्चर्सला तू नव्हता, ते मी काही व्हिडिओ सरांकडे टाकलेले, ठाकरे सरांकडे, त्यांनी तुम्हाला टाकलेले असतील ग्रुपला, त्याच्यामध्ये संख्या ज्ञानाचे जे व्हिडिओ आहेत ते बघून घ्यायचे. त्याच्यामध्ये जोडमूळ संख्या, समूळ संख्या, म्हणजे नैसर्गिक संख्यांपासून तर वास्तव संख्येपर्यंत अगदी व्यवस्थितपणे सविस्तर त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ते व्हिडिओ बघायचे. ते व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी चार्ट कसे तयार करायचे,
अं, तुमच्या काय म्हणूया आपण त्याला, प्राईम नंबर्स वगैरे, नंतर तुमचे स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स, याच्याशी संबंधित सगळे जे माहिती आहे त्याचे तक्ते कसे तयार करायचे याच्या सगळ्या संदर्भाने काही व्हिडिओमध्ये चर्चा झालेली आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्यायचा. ओके, राहील लक्षात? बघून घेते म्हणजे तुम्हाला थोडंसं पुढे कंटिन्यू करताना हो सर. सोपं जाईल. तर बघा, ह्या दोन संख्या असतील, ज्या जोडमूळ संख्या असतील, तर त्यांचा मसावी एक असतो हे आता लक्षात ठेवायचं. मग ते म्हणणार सर कसं? जसं आपण एकावर शून्य ठेवला की काय म्हणतो, याला 10 म्हणतात. म्हणजे बघा, हा काय झाला 1, ओके, हा काय झाला 0. पण जर एकावर जर शून्य ठेवला तर याला काय म्हणतो आपण 10. हे आपल्याला सांगावं लागतं का? नाही, कारण ही गोष्ट आपल्याला फॅमिलियर झालेली आहे, ही वारंवार आपण ऐकलेली आहे. आणि म्हणून आपण, आपल्याला जर कोणी म्हटलं ना का रे एकावर शून्य ठेवल्यावर 10 काय म्हणायचं, तो आपल्याला वेड्यात काढेल. अरे असंच असतं ना बाबा, आपणच सांगू का? ते आपल्याला सरावाचं झालेलं आहे, ते आपल्याला नेहमीचं झालेलं आहे. मग तसंच हे जे टॉपिक आपण बघत हे सुद्धा इतके वारंवार बघायचे पुन्हा पुन्हा, तर ते सुद्धा आपल्याला सरावाचे झाले पाहिजे आणि माहिती असलं पाहिजे. मग आता जोडमूळ संख्या, मग काय बरं, मला आता तुमच्यामध्ये कोण आहे की जो मला सांगेल की सर जोडमूळ संख्या म्हणजे असं असं असतं? कारण नुसतं जोडमूळ संख्या जे आहे की जोडमूळ संख्यांचा मसावी काय असतो, एक असतो. पण नेमकं जोडमूळ संख्या म्हणजे काय, तेजस सांगता येईल का तुला बाळा? काय असतात जोडमूळ संख्या म्हणजे काय समजायचं? ज्यांच्यामधील 2चा फरक असतो. ज्या क्रमवार मूळ संख्यांमध्ये काय असतो, 2चा फरक असतो, त्याला काय म्हणतो आपण, जोडमूळ संख्या असं म्हणतो. बरं, मला जोडमूळ संख्यांचं उदाहरण सांगता का एखादं कोणी? 2, 3. नाही. सर 3 आणि 5. यस, व्हेरी गुड. 5 आणि 7. 71, 5 आणि 7. एकेकाने सर सांगायचं, 11. चार्ट मध्ये टाकू शकतात 5 व 7. 11 आणि 8 व 13, 11, 5 आणि 7. 17 व 19, 29 व 31, अजून 41, 41 व 43, 43, 59, 61, 59, 61 आणि 71, 73. 73. किती जोड्या आहेत या? 8. 8 जोड्या आहेत. लक्षात ठेवायचं, किती आहेत? 8 जोड्या आहेत. 3 व 5, 5 व 7, 7 व 11, 17 व 19, नंतर 29 व 31, 41, 43, 59, 61, 71, 73. किती जोड्या आहेत या? 8 जोड्या आहेत. या प्रत्येकामध्ये बघा तुम्ही 2चा फरक असतो. ओके, मग ह्या जोड्यांपैकी कुठल्याही संख्यांचा, म्हणजेच ह्या जोडमूळ संख्या झाला, कुठल्याही नंबरचा, कुठल्याही संख्यांचा जर तुम्हाला मसावी विचारला तर तुम्हाला माहिती असला पाहिजे की तो किती असतो, 1 असतो. काय असतो? 1 असतो. बरोबर. स्वामी खाली येऊन देऊ बरं, मी खाली. ओके, आणि मग तुम्ही म्हणणार सर मग याचा फायदा काय होतो? हे तुम्हाला विचारणार नाही, त्यांना माहिती आहे, पोरांना माहिती आहे की दिलेल्या जर 2 संख्या जोडमूळ संख्या असेल त्यांचा मसावी 1 असतो, हे मुलांना माहिती आहे. तर तुम्हाला काय करतील माहिती आहे का? 3 आणि 5 देतील आणि त्याचा लसावी काढायला लावतील. काय करतील? लसावी काढायला लावतील. आणि मग अशी काही उदाहरणं असतात की त्या उदाहरणांमध्ये आपल्याला काही पुढे फॉर्म्युले वापरायचे आहेत. ते फॉर्म्युले वापरताना आपल्याला डायरेक्ट पहिली स्टेप माहिती असावी लागते की जोडमूळ संख्या दिसते आहे, तिचा मसावी 1 आहे, म्हणजे मसावी 1 घ्या. आणि मग पुढं लसावी आपण नाही का गुणिलेला घेतो, मग त्या 2 संख्यांचा गुणाकार इकडं असतो, या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग त्यावेळेस आपल्याला ही जी हिंट आहे किंवा हा जो एक नियम आहे, हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ट्विन प्राईम नंबर्स जे असतील, कुठलेही 2 तुम्हाला ह्या 8 पैकी जर दिलेले असतील तर त्यांचा मसावी 1 असतो. ओके, आणि त्याच 2 संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी संख्या ही त्यांचा लसावी असते. म्हणजे आता 3 आणि 5 आहे, याचा LCF काय येईल? 3 गुणिले 5 म्हणजे 15. आणि SCF काय येणार?
एक 1 एक. तेच आता समजा 5चा एचसीएफ विचारला काय येणार? 1. 35 35 आणि एलसीएम काय येणार? 35. 1 ओके. आता लक्षात घ्या, हा टॉपिक आता तुम्ही लिहिला का? हो सर याच्यानंतर खाली 1 7 8 10 ओळी सोडा आणि ह्या जेवढ्या मी आता या ट्विन प्राईम नंबर लिहून दिल्यात, ह्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8, हे एकाखाली एक लिहून त्यांचा एचसीएफ आणि त्यांचा एलसीएफ काढायचा. आलं लक्षात? हे तुमचा या ठिकाणचा होमवर्क लक्षात घ्या. आता हे लिहून दिले आहेत समोर, हे 2 उदाहरण मी तुम्हाला काढून दाखवले. तर या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या 8च्या 8च्या एकाखाली एक स्वच्छ सुंदर एकदम व्यवस्थित काय करायचं आहे, या सगळ्या जोडमूळ संख्यांचे ट्विन प्राईम नंबरचे लसावे आणि मसावे तुम्हाला आज काढायचे आहेत. ओके, मेसेज टाका बरं. मी काय सांगितलं कळलं का? होमवर्क मध्ये काय ओढायचंय आज? सर 5वं उदाहरण काय आहे? कुठं 5वं उदाहरण आहे इथे? दिलेलं होमवर्क. हे 29 31 ही इथून कशाला बघतात? तुम्हाला माहिती आहे ना कोणत्या जोडमूळ संख्या? 3 5 5 7 7 11 17 19 29 31. काय हा 29 व 31 जोडमूळ संख्या आहेत या सगळ्या. 41 43 59 61 71 आणि 73. ओके, प्रत्येकाचा जसं मी पहिल्या 2 संख्यांचा इथं एचसीएफ आणि एलसीएम काढून दाखवला तुम्हाला, एलसीएफ काढून दाखवला, त्या पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या 8च्या ज्या जोड्या आहेत इथं जोडमूळ संख्यांच्या सगळ्यांचा तुम्हाला एचसीएफ आणि एचसीएफ काढायचा आहे. ओके, आलंय आता लक्षात? चला पुढे आहे आता 2 संख्यांचा लसावी हा त्या 2 संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार हा त्यांचा काय असतो? मसावी असतो. ओके, काय दिलंय तिथे? कोण सांगतं बरं? कुणाला लक्षात येतंय? बोला पटकन. कोणी सांगतं का? तिथे थोडंसं करेक्शन आहे, तिथे प्रॉपर नाहीये. इथं काय पाहिजे खाली? त्यांचा मसावी. हे भागिले चिन्ह आहे. 2 संख्यांचा लसावी भागिले काय? त्यांचा मसावी. बरोबर? आणि इथं बरोबरचं चिन्ह त्या 2 संख्यांचा असामायिक अवयवांचा गुणाकार. ओके, हे सोडून द्या. हे इथं टायपिंग मध्ये इथं खाली पाहिजे होतं, तिथंच झालं. इथं कसं पाहिजे ते? हे बघा, 2 संख्यांचा लसावी भागिले त्यांचा मसावी, म्हणजे हा जो पार्ट आहे हा इथे भागिले पाहिजे होता, तो नाही. आणि मग ही उरलेली ओळ पुढे 2 संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय? 2 संख्यांचा लसावी भागिले 2 संख्यांचा मसावी बरोबर त्या 2 संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार. ओके, मग आता इथं बघा 9 आणि 12 यांचा मसावी काढता येईल का तुम्हाला? आता हे एक उदाहरण तुमच्यासाठी काढायचं. हे 9 आणि 12 तर स्वतः काढायचं, काही त्याच्यामध्ये काही विशेष नाही. 9 आणि 12 हे इकडं काय होईल? 3 त्रिक 9. हे काय होईल? 3 चौक 12. हा काय झाला? कॉमन आहे. हे उदाहरण मध्येच आपलं वरचं खाली येऊन गेलेलं आहे वाटतं. हे काय झालं मग? याचा मसावी किती आला? 3 त्रिक 9 आला का 3 आला? काय आला? काय येतो? नाही हा 9 नाही 3. नाही काय येतो? एकच पेअर आहे ना, एकच घेतली आपण.
कुलकर्णी, मडके. वरती काय केलं आपण मसावी काढताना? जेवढे पेयर असेल तेवढेच घेतो ना. पेयर एकच निघाली मसावीसाठी, बरोबर. आणि लसावी जर विचारला असता तर आपण ही एक 3 घेतला असता, पुन्हा हा एक 3 ने हा 4, 3 आणि 4. तर लसावी 3 येतोय. हा एससीएफ येणार आणि एलसीएफ किती येणार? 36. आला का? म्हणजे इथं काय केला, जो कॉमन आहे तो पण आणि जे कॉमन नाहीत ते पण सगळ्यांचं एकत्रित आपण काय करून घेतो, गुणाकार करतो. ठीक आहे. हे उदाहरण वरती अटॅच व्हायला पाहिजे होतं, ते खाली आलं. पण हे सूत्र लिहून घ्या, हे आपल्याला पुढं कामं येतं. हा, दोन संख्यांचा लसावी भागिले त्यांचा मसावी बरोबर दोन संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार. त्यानंतर आता बघा, तुम्हाला कोप्राईम नंबर्स आहेत. दोन सहमूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी संख्या त्या दोन संख्यांचा लसावी असते. आता सहमूळ संख्या कोण सांगतं बरं? सहमूळ म्हणजे नेमकं काय? मुळात म्हणजे दोन ज्या सहमूळ दोन संख्या किंवा म्हणजे काय? अधिक संख्यांना एक काय झालं? एकानेच बोलायचं. ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्या नसतो. व्हेरी सहमूळ गुड. संख्या कोणी होत. उत्तर दिलं? रिसिका. ओके, व्हेरी गुड. बघ बेटा, काय म्हणतात, कुठल्याही दोन संख्या ज्यांचा सामायिक जो फॅक्टर आहे तो काय पाहिजे, एकच आहे. एक व्यतिरिक्त त्यांना दुसरा कुठलाही कॉमन फॅक्टर म्हणजे कुठल्याही दुसऱ्या संख्येने त्यांना भाग जात नाही. दोघांना तशा ज्या संख्या असतील त्यांना काय म्हणतात, कोप्राईम नंबर्स असं किंवा सहमूळ संख्या असं म्हणतात. अशा ज्या ज्या संख्या असेल त्या संख्यांचा लसावी जो असतो हा फक्त त्या दोन संख्यांचा गुणाकार करून टाकला की त्यांचा लसावी मिळून जातो. जसे इथे 9 आणि 10. आता बघा 9 आणि 10, आता 9ला हे 3 जाईल, 3 3 9 झाला. ओके, याला पण 2 गुणिले 5 झाला. सारखा आहे का कॉमन? आहे ना, 1. या 1ने 9ला पण भाग जाईल आणि 1ने 10ला पण जाईल. म्हणजे अशा संख्या की ज्यांना एक व्यतिरिक्त कुठलाही कॉमन फॅक्टर नसतो त्या संख्या काय असतात, सहमूळ आहेत. मग अशा संख्यांचा जो लसावी आहे तो काय असणार आहे, त्या दोन संख्यांचा गुणाकार. जसे तर 9 आणि 10, मग यांचा लसावी काय येणार, म्हणजे यांचा एलसीएफ काय येणार, 9 गुणिले 10 काय आला, 90. तसा तिथं 7 आणि 8 आहे, काय येणार मग यांचा एलसीएफ सांगा मला. कोण सांगतं? 56. यस, व्हेरी गुड. काय येतं ते, दोघं संख्यांचा गुणाकार. माईक कोणाचा ऑन आहे करून टाका बरं. कोणाचा माईक चालतोय खैरे? ओके, चला पुढे बघू. हे एक सूत्र लक्षात घ्या. आता हे का लक्षात ठेवायचे आहे, हे पुढं काम येणार आहेत, पुढं उदाहरणं सोडवताना हे लागणार आहे. ते पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर त्यांचा मसावी गुणिले लसावी. ओके, मग आता हे कुठं काम येईल माहिती का रे, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. कुठे, हे बघा इथे. आता समजा जोडमूळ संख्या दिलेल्या आहेत, काय आहे, समजा 3 आणि 5. आपण खाली उदाहरण ओढून आणू. आता हे समजून घ्या. काय आलं, इथे पहिली संख्या 3 आहे, दुसरी संख्या 5 आहे. ओके, हे जर तुम्हाला कळले की ही 3 आहे आणि ही 5 आहे, आणि असं एखादं उदाहरण आहे की तुम्हाला हे 3 आणि 5 दिलेले नाही, पण इथे लसावी दिलेला आहे किती, 15. ओके, कुठली तरी एक संख्या दिलेली असेल, तुम्हाला मसावी माहिती पाहिजे, एक असतो बा, आणि मग याच्यापैकी एखादी तुम्हाला शब्द वापरलाय फक्त की जोडमूळ संख्या आहे, आणि मग त्याच्यावरून जर इकडचा एखादा पार्ट दिलेला असेल आणि मग इकडच्या संख्या शोधायला लावल्या, तर अशा वेळेस मग आपल्याला लगेच शब्द तिथे दिसला की जोडमूळ संख्या दिलेल्या आहेत, म्हणजे मग त्याचा मसावी काय येणार, एक येणार. म्हणजे मग या दोन संख्यांपैकी एक संख्या दिलेली असेल, हा लसावी दिलेला असेल, शब्द जोडमूळ संख्या वापरलेली असेल, मग त्यावेळेस आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे, कारण जोडमूळ संख्या वापरला आहे म्हणजे मग हे पण पद दिलंय का, तर त्यांचा मसावी एक असतो. मग हे तर गिवन मध्ये होतं.
हे पण गिवन मध्ये होतं, पण हे जे आहे हे खूप तो ट्विन प्राईम नंबर किंवा जोडमूळ शब्द असल्यामुळे आपल्याला स्ट्राईक झालं की मसावी एक असतो. मग ह्या जर 1, 2 आणि 3 पद असतील तर मग तुम्ही पहिली संख्या सहज काढणार किंवा पहिली दिलेली असेल दुसरी सहज शोधणार. म्हणजे यासाठी या काही बेसिक नीड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या 5 आणि 7. पहिली 5 दुसरी 7. लसा विकायला मसा विकायला त्यांचा 1 आणि लसा विकायला 35. आता ह्या सुद्धा को प्राईम नंबर्स आहेत. को प्राईम सॉरी ट्विन प्राईम जोडमूळ आहेत. मग जोडमूळ आहेत म्हणून मग त्यांचा मसावे काय झाला 1 आणि लसावे काय झाला त्या दोन संख्यांचा गुणाकार, बरोबर 35. मग हे लक्षात घ्या. आता आपण काय करू, सहज 18 आणि 35 आपण सोडवून बघू. हे बघा 18 करा बरं फॅक्टर. 2 × 9 2 × 3 × 3. ओके, आता घेऊ 24. 2 × 12 2 × 2 × 6. त्यानंतर बरोबर का, 3 2 6 6 2 12 12 2 24. आता आधी काय बघू आपण याचा SCF काय असेल. SCF कॉमन फॅक्टर. हा इथे 2 दिसतो, इथे 2 दिसतो, घेतो एक पेअर त्यातला. बरं, इथे 3 आहे, इथे 3 आहे, हा झाला 3. घेतला का 6 झाला. आता आपण काय घेऊ LCF. आता हा 2 3 तर असणारच, पण राहिलेलं काय, पण हा एक 3 राहिला, हा पण ओढला, नंतर हा इथं एक 2 आहे, इथं एक 2 आहे, म्हणजे 2 × 2. करा गुणाकार, यांचा काय येतो 2 2 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36 36 2 72. म्हणजे मग 18 24 चा SCF आला 6, LCF आला 72. मग आता आपण हे सूत्र परफेक्ट आहे का बघू. मग आता करा तुमच्याकडं 18 × 24 किती येतो सांगा मला. आणि 432. किती आला 430 येतो का 36. हा, व्यवस्थित करा. आणि 6 गुणिले काय आलं इकडे 72. 432 का, आणि 6 गुणिले 72 किती येतो 432. 6 गुणिले 72 सर 432. 432. आले का दोघं बाजूचे पद सारखे आले का, मेसेज मध्ये टाका. हो सर. आले का पद सारखे आलेत का, लक्षात आलं का मला काय हो. सांगायचं होतं तुम्हाला. हो. हे बघा, इथं सूत्र काय पाहिलं आपण, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर त्यांचा मसावे आणि लसावे. आता बरोबरचा अर्थ काय असतो, म्हणजे दोघं बाजूच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय असतील सारख्या असतील. मग आपण काय केलं, बरं आपण शोधूनच बघू याने दिलेलं जे सूत्र आहे ते बरोबर आहे का. मग म्हणून आपण ते केलं की 18 चे फॅक्टर मिळाले 2 × 3 × 3. 24 मिळाले 2 × 2 × 2 × 3. ओके, मग इथं SCF आणि LCF. तर हे काय झालं, हा मिळाला तुम्हाला 6 आणि हा मिळाला 72. मग आपण या सूत्रात किंमत टाकून पाहिली खरंच दोघं बाजूची किंमत सारखी आहे का. मग पहिली संख्या काय इथं 18, दुसरी काय आहे 24, आणि इकडे मसावे कायला 6, लसावे काय आहे 72. आणि मग आपण ह्याचा गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन आला 432, हे पण केला 432. म्हणजेच काय की दोघं बाजूचे पद आले का सारखे. हो. हा, म्हणजेच मग हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर या पद्धतीने 6 आणि 8 चा तुम्ही करायचा, स्वतः लिहायचा. हा चालेल. त्याच्यानंतर पुन्हा एक समजून घ्या. आता 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो. काय 2 क्रमागत, आता क्रमागत सम म्हणजे विषमला क्रॉस करून. इथे एक लक्षात, म्हणजे विषम जे आहे विषमला क्रॉस करून. मग आता समविषम कशा लक्षात येतील तुमच्या, जसं आता 3 आहे काय झाली ही ऑड, 4 Odd. काय इवन, 5 Even. काय ऑड, 6 काय
इवन. इवन 7 काय ऑड. ऑड 8 काय इवन. इवन 9 ऑड. ऑड 10 इवन. इवन आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, याच्यामध्ये क्रमागत शब्द वापरलेला आहे. काय क्रमागत, क्रमागत समसंख्या. मग आता 4 नंतर पुढची काय आली 6, बरोबर. 6 नंतर नेक्स्ट 8, 8 नंतर 10, 10 नंतर 12, 12 नंतर 14, 15, 18, 20, 22, 24, 26, 28, 30. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शांत राहा. हे मी का मांडलं तर हे कळव तुम्हाला क्रमागत समसंख्या म्हणजे नेमक्या कशा. आता लक्षात आल्या. अशा समसंख्यांचा मसावी जो आहे तो काय असतो 2. हे लक्षात ठेवायचं. काय असतो 2 असतो. हे लक्षात ठेवण्याचा पार्ट आहे की हा एचसीएफ किती असणार क्रमागत समसंख्यांचा 2 असणार, जो तुम्हाला आता या ठिकाणी मी लक्षात आणून दिला. जर तुम्हाला विचारलं क्रमवार विषम, ओके, याच्यामध्ये काय येणार बरं. हे बघा इथेच मी सांगतो. हा 3 नंतर काय येतो 5, 5 नंतर 7, 7 नंतर 11, ओके, आणि मग 11 नंतर 13, 15, 17, 19, 21, 23, 25. ओके, पोहोचला माझ्यापर्यंत. व्हेरी गुड. ओके, थांबा आता. मग अशा पद्धतीने हे क्रमवार ऑड नंबर्स असो अगर क्रमवार विषम नंबर्स असो हे लक्षात आले पाहिजेत. मग इथे त्याने आपल्याला काय सांगितलंय 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी काय असतो 2 असतो. म्हणजे त्याचा एचसीएफ काय असणार हायेस्ट कॉमन फॅक्टर 2. बरं, मग आपण कॅल्क्युलेट करून बघू. 4 चा काय घेतला 2 into 2. 6 चा काय घेतला आपण 2 into 3. आणि जस्ट वी डिफाइन द एचसीएफ. काय आपण त्याच्यात चर्चा केली, आताची व्याख्या केली त्यात आपण काय म्हटलो आहोत कॉमन जो फॅक्टर असेल तो काय झाला त्यांचा एचसीएफ. म्हणजे तेच त्यांनी सांगितलं की 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी काय असतो 2. आला का 2. सेम आपण काय करू 10 आणि 12 च करू. 2 येतो का हा बघा इथे 2 आणि इथे 2 म्हणजे एकच आला का फक्त 2 एकच पेअर मिळाली. म्हणजेच मग हा एचसीएफ पण काय आला फक्त 2च. मग आता ह्या पद्धतीने कुठलीही क्रमवार समसंख्या असो त्यांचा मसावी काय असणार आहे 2 असणार आहे. तर आता इथे होमवर्कला काय करायचं, आता तुम्हाला इथून सुरुवात करायची 4 व 6 पासून. ओके, नंतर घ्यायच्या 6 and 8, 8 and 10, 10 and 12. असं करत कुठं जायचं डायरेक्ट 28 and 30. आलं का लक्षात. मेसेज मध्ये टाका बरं, मला कळू देत. ओके सर. मेसेज मध्ये टाका. सगळ्यांच्या लक्षात आलं का. हो. ओके, लांजेवार हे बघ जसं मी तुम्हाला आता 4 आणि 6 याचा मसावी इथं काढून दाखवला 4 चा, नंतर 6 चे फॅक्टर आणि मग नंतर त्यांचा एचसीएफ निघाला. किती निघाला 2. नंतर पुन्हा आपण 10 चा घेतला, नंतर 12 चा घेतला, यांचा एचसीएफ किती आला 2. हे जसं उदाहरण मी सोडवले 2. या पद्धतीने तुम्ही या संख्या घ्यायच्या. हे पहिलं उदाहरण, हे दुसरं उदाहरण, हे तिसरं, हे चौथं आणि हे जे बाजूला मांडलं का मी या पद्धतीने. मग आता पुढं काय पेयर येईल 12 आणि 14. ओके, त्याच्या पुढं काय पेयर येणार कोण सांगतं.
आता ही कॉमन गोष्टी जर तुम्हाला लक्षात आल्या तर माझा वेळ 16 आणि वाचतो. 18 16 आणि 18 14 आणि 16 16 व 18 16 आणि 18 18 व 20 आणि 20 व 22 ओके. 22 आणि या 22 पद्धतीने 28 व 30 पर्यंत जायचं. ओके, कुठपर्यंत जायचं? लांजेवार 28 ते 30 पर्यंत जायचं. हे जसे असे नंबर देत चालायचे. आणि या प्रत्येक, जसं मी इथे उदाहरणं सोडवलेत, प्रत्येकाचं SCF2 येईल. तुम्ही हे जेवढे उदाहरण आता तुम्ही सोडवणार का होमवर्कचे, या सगळ्या क्रमवार काय घेतले आहेत आपण? समसंख्या घेतलेल्या आहेत. या सगळ्या संख्यांचा SCF हा काय येणार आहे? 2. हे उत्तर 2. प्रत्येकाचं 2च येणार, फक्त फॅक्टर बदलतील, संख्या बदलेल. ओके, या पद्धतीने हे उदाहरण तुम्हाला, हा टॉपिक इथं जेव्हा तुम्ही लिहिलंय हे, या ठिकाणी एक पान सोडून द्या पूर्ण फुल. आता त्या फुल पेज वरती हे तुम्हाला काढायचे आहेत. त्यानंतर आता आपण मसावे पाहिला. आता आपण काय पाहायचं आहे? 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी. आता समसंख्या कळल्या आपल्याला नेमक्या कोणत्या आहेत. तर तो काय असतो? त्या 2 संख्यांचा गुणाकार. पण तिथे एक राहिलं, इथं 1/2 असतो, त्याला गुणिले. ओके, इथे बरोबरचं चिन्ह. म्हणजे 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी बरोबर त्या 2 संख्यांचा गुणाकार गुणिले 1/2. मग आता 6/8 जर आपण घेतला तर काय झाला? हा ओके. मग आता इथे काय, ह्या पद्धतीने जेव्हा आपण जातो, पण त्याने काय सांगितलं, आता इथे आपण बघून घेऊ तरी. चला आपण एका टेस्टिंग करू. हा 2 राहिलेला काय, नंतर हा 3, त्यानंतर हा 1 2 ने हा 1 2. ओके, काय येलं हे? 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24. आला का? हा काय मिळाला आपल्याला? LCF. ओके, पण मग आपण आता तेच सांगतो त्या पद्धतीने करून पाहूया सूत्रानुसार. मग त्या 2 संख्यांचा गुणाकार काय येतो रे? 6 गुणिले 8 गुणिले 1/2. काय ते? 2 त्रिक 6, 8 त्रिक 24. आला का? 24 येतं एक लक्षात? सानप, कुलकर्णी, सांगळे, चव्हाण, वाघ, गोडेकर. आता मी तुम्हाला डायरेक्ट ही ओळ पण लिहून देऊ शकत होतो. संपलं, हे लिहून घ्या, हे असं असतं, पण हे पोरग विसरतंय. म्हणून मी काय केलं, हे उदाहरण घेतलं आणि जसा लसावी काढतात त्या पद्धतीने आपण लसावी इथं काढला. दिसला का तुम्हाला? आपण जसा शिकलो की लसावी नेमका कसा काढतात. जे कॉमन फॅक्टर असेल तो एक घ्यायचा, जे कॉमन नाहीत ते पण घ्यायचे, त्यांचा गुणाकार करायचा. हा इथं LCF मिळाला. ओके, पण मग आपल्याला हे उदाहरण, हे जे त्यांनी नियम दिलेला आहे हा समजून घ्यायचा होता. मग तो लगेच आपण मग काय केला, हा 24 येतो का? मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे या सूत्रात त्या किमती टाकल्या, लगेच आला. आता पुढचं बघू, आता त्यांच्या पद्धतीने करू आपण, जसं सूत्र त्यांनी दिलंय. मग काय म्हणतात, त्या 2 संख्या 12 गुणिले 14 गुणिले 1/2. काय आलं? 2 7 14 बरोबर. काय आलं? 12 into 7 काय आलं मग आता? 84 का? टेबल पाठ आहेत का? हो. मग हा काय मिळाला आता? LCF. मग तुम्ही म्हणणार, मग सर याचा फायदा काय होतो? याचा फायदा असा होतो की आता तुम्ही काय केलं असतं, मग इथं 12चे फॅक्टर, मग 14चे फॅक्टर, मग त्याच्यामधला कॉमन शोधला असता, मग तो ओढला असता, म्हणजे कॉमन फॅक्टर घेतले असते, मग नंतर जे कॉमन नाहीत ते ओढले असते, आणि मग त्यांचा तुम्ही गुणाकार केला असता. ओके, मग त्यांनी हे, यालाच म्हणून मॅजिक ऑफ मॅथ हेच असतं. म्हणजे गणिताचं जादूही काय असतं की ह्याच पद्धतीने एवढं प्रोसेस न करता, जर तुम्हाला उदाहरणामध्ये 2 क्रमवार समसंख्या दिसल्या आणि त्याचा जर लसावी विचारला तर काय करायचा? डायरेक्ट त्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. संपलं, तुमचा LCF मिळून जाईल. मग आता समजा तुम्हाला 14 व 16 यांचा जरी लसावी काढायला लावला, तुम्ही काय करणार? 14 गुणिले 16 भागिले 2. मग हे पूर्ण मांडायची गरज आहे का? असं नाही. तर लगेच इथं काय करणार? 2 7 14 आणि 7 गुणिले 16 जे येणार ते काय झाला? त्याचा लसावी.
मग अशा पद्धतीने या ट्रिक्स टेक्निक जो म्हणत चालतो का आपण, ह्या पद्धतीने हे चालतंय. आणि म्हणून क्रमवार समसंख्या आल्या तर ते या पद्धतीने सोडवायचं असतं. आता याच्यामध्ये पुन्हा 4 पासून पकडायचं, 4 व 6 पासून, तर डायरेक्ट 28 व 30 जसं वरती मांडलं तसं हे सूत्र वापरू ना, जे सूत्र वरती दिलं का मी, हे सूत्र वापरून काय करायचं, लसावी काढायचा. असा हे जे मांडलेलं आहे असं नाही, हे सूत्र वापरून. ओके, सगळ्यांचा लसावी काढायचा. सगळ्यांचे उदाहरण दिसले पाहिजे. म्हणजे किती उदाहरण होतील ते, 4 किती होतात रे, मोजले का तुम्ही? वरती आपण काउंट केले होते काही बऱ्यापैकी संख्या. इथं वरतं 7 झाले होते, 20 ते 22. नंतर 22 व 24 हे किती होईल, सॉरी 9 आणि हा एक 10 नंबर झाला. नंतर 24 व 26 11, 26 व 28 12 आणि 28 व 30 किती झाले, 13. 13 उदाहरणं मसावीची होतात आणि नंतर 13 उदाहरणं ह्या सूत्राने लसावीची होतात. आणि मी लिहिलेले 2 वेगळे ती त्यात येऊन जातील. तर मग इथे 13 आजचा होमवर्क साठी वरती दिलेला वेगळा आहे बरं का, आणि हे 13. ओके, या पद्धतीने हे सोडवा. सराव जास्तीत जास्त झाला पाहिजे, हाताकडून उदाहरणं जाऊ द्या. त्यानंतर 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. आता मला वाटतं आपण विषम संख्या मी वरती लिहिल्या होत्या. आता जर विषम कशी येणार, म्हणजे विषम म्हणजे ऑड, 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25. ओके, या पद्धतीने राहणार. मग क्रमागत म्हणजे काय, 3 आणि 7 क्रमागत येईल का, नाही. क्रमागत काय येईल, 3 आणि 5, बरोबर. 9 आणि 13 किंवा 9 आणि 15 क्रमागत येतील का, नाही. 9 आणि 11 नाही. 9 9 आणि आणि 11, 11 11 आणि 13, 13 आणि 15, आणि 15 आणि 15 17, 17 आणि 17 आणि 19, 19 19 21, 21 23, 23 25. ह्या काय झाल्या, क्रमागत विषम संख्या. यांचा मसावी लक्षात ठेवायचा. यांचा मसावी काय येतो, फक्त 1 येतो का बघू. उदाहरण घेतलंय मी, 15 आणि 17, हे 3 5 15. ओके, आणि हा 17ला काहीच नाही, 17 1 17, आणि याला 1 असतोच. मग कॉमन काय आला, 1च आला. आला का एससीएफ यांचा 1. आणि तोच तर त्याने देऊन ठेवलेला आहे की 2 क्रमागत विषम संख्या असतील तर ते काढत बसायचं नाही, डायरेक्ट त्यांचा मसावी काय असतो, 1 असतो. सेम मग तसंच 21 आणि 23 या सुद्धा काय आहेत, क्रमागत आहेत. तर यांचा एससीएफ काय येईल, 1 येईल. तर ह्या सगळ्या पेअर मांडा इथं खाली. आता 3 4 पासून सुरू करा. ह्या पेअर मी तुम्हाला सांगतो, 3 5 ची पहिली, 5 7 दुसरी, 7 9 3, 9 11 4. ओके, 11 13 5, 6 7 8 9 आणि 10. ओके, आणि हे 11. हे 11 तुम्हाला जोड्या ह्या उदाहरणाच्या खाली मांडायच्या आहेत. म्हणजे इथे होमवर्कला तुम्हाला किती झाले आहेत, हे 11 एक्झाम्पल झाले, समोर मी दिले आहेत. प्रत्येकाचा एससीएफ किती येतो, 1. फक्त उदाहरण मांडायचं आणि त्याचा एससीएफ लिहायचा 1. आलं लक्षात, मेसेज टाका मला, बरोबर आहे का, लक्षात आलं का पटकन. ओके, चला पुढे. आजचा थोडासा टॉपिक महत्त्वाचे होते म्हणून थोडंसं लेट झालं आपल्याला, पण तरी महत्त्वाचं आहे, समजून घ्या. कारण मग पुन्हा आपल्याला उदाहरणं सोडवताना जो वेळ वाचवायचा आहे म्हणून तुम्हाला हा सराव आपण करून घेत आहोत. काही नाही, अजून 1-2-5 मिनिटांमध्ये होऊन जाईल, काही काळजी करू नका. हां, त्यानंतर हो उर्मी दिसतंय मला, हो आलंय बघा. 2 क्रमागत विषम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. आता मी क्रमागत काय लिहिले तिकडे, हे सगळे क्रमागत विषम संख्या लिहिल्या. ओके, तर त्यांचा लसावी हा काय असतो, त्यांच्या गुणाकारा एवढा. मग आता आपण लसावी काढून बघू. आता 13चा काय येईल रे, 13च. 5चा काय येणार, 5. 15चा काय येणार, 5 × 3. मग आता इथं कॉमन फॅक्टर आहे का, नाही.
मग गुणाकार सगळ्यांचाच करावा लागेल LCF साठी. 13 गुणिले 5 गुणिले 3. ओके, मग ही जी संख्या येणार तीच काय असते 13 गुणिले 15, कारण हे काय येतं 5 त्रिक 15 झाला ना. म्हणून त्यांनी सांगून दिलेलं आहे आपल्याला की दोन क्रमागत कुठल्याही विषम संख्या असतील तर त्यांचा जो काय LCF जो आहे हा त्यांच्या गुणाकारा एवढा म्हणजे मल्टिप्लिकेशन एवढा असतो. मग जसं आता 19 आणि 21चा जरी विचारला तर 19चं काय येतं 19 19 येतं. 21चं काय 7 त्रिक 21 आहे. मग इथं कुठं कॉमन फॅक्टर नाहीच आहे, म्हणजे फिरून काय करावं लागणार तुम्हाला 19 गुणिले 7 गुणिले 3 असं करणं काय, आणि 19 गुणिले 7 त्रिक 21 म्हणजेच ह्या दोन संख्या आल्या लक्षात. म्हणून जर क्रमागत काय विषम संख्यांचा म्हणजेच हे काय ऑड नंबर्स ऑड नंबर्सचा क्रमागत हे लक्षात ठेवा फक्त. जर तुम्हाला LCF विचारला तर सरळ त्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा, जो येईल तो लिहून टाकायचा. म्हणून बरेचसे उदाहरणाची फसवी असतात, आपण त्या ठिकाणी वेळ वाया घालवायचा नाही. ओके, तर अशा पद्धतीने आजचा टॉपिक होता. सुरुवातीपासून लक्षात घ्या काय काय आपण पाहिलं. याच्यामध्ये आज आपण लसावी म्हणजे काय मसावी म्हणजे काय ते बघितलं, आणि लक्षात येऊन गेलं आपल्याला मसावी कसा काढायचा लसावी कसा काढायचा. LCF SCF आपल्याला कळलं. LCF म्हणजे काय, जे कॉमन फॅक्टर असतात ते पण आणि जे अनकॉमन फॅक्टर आहेत ते पण, दोघांचा गुणाकार म्हणजे लसावी, आणि फक्त कॉमन फॅक्टर असतील तर तो मसावी. ओके, त्यानंतर ट्विन प्राईम नंबर्स जे आहेत, ट्विन प्राईम नंबर्स जोडमूळ संख्या, त्या किती पेअर आहेत 8 बरोबर. त्या 8च्या 8 पेअर मी इथे लिहिल्या, त्या तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. दोन उदाहरणं मी सोडून दाखवलेत. त्या 8च्या 8 पेअरचा LCF पण काढायचा आणि SCF पण काढायचा. SCF सगळ्या ट्विन प्राईम नंबरचा काय असतो 1 असतो, आणि SCF काय असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं. त्यानंतर आपण हे एक सूत्र पाहिलं, दोन संख्यांचा लसावी बरोबर त्या दोन संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार, आणि इथे दोन संख्यांचा लसावी भागेल त्यांचा मसावी बरोबर दोन संख्यांच्या सामायिक अवयवांचा गुणाकार. हे एक सूत्र आहे. पुढे काही उदाहरण सोडवायला काम येईल त्यावेळेस मी तुम्हाला हे सूत्र विचारेल, तेव्हा लक्षात ठेवायचं. त्यानंतर कोप्राईम नंबर्स, 2 कोप्राईम नंबर्स जे असतील त्यांच्या गुणाकाराने त्या दोन संख्यांचा लसावी मिळून जातो. म्हणजे जर आपल्याला 2 कोप्राईम नंबर जर दिलेले असतील तर त्यांचा लसावी काय असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो, हे आपण पाहिलं. त्यानंतर हे एक सूत्र आपण पाहिलं, पहिली संख्या इंटू दुसरी संख्या इक्वल्स टू काय असतो त्यांचा SCF इंटू LCF, आणि ते आपण दोघं पद्धतीने शोधून पण पाहिलं, रेग्युलर पद्धतीने काढून पाहिला आणि त्यांनी दिलेल्या पद्धतीने काढला. दोघांची किंमत काय येते सारखी येते, बघितले होते ना आपण. ओके, तर ते एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर क्रमागत संख्यांचा मसावी 2 असतो. या सगळ्या क्रमागत संख्या आपण लिहिल्या 4 पासून तर 30 पर्यंत तुम्हाला होमवर्कला घ्यायचे आहेत. काही उदाहरणं मी सोडून दाखवलेले आहेत, ते तुम्ही कव्हर करायचे ते. त्यानंतर क्रमागत समसंख्यांचा लसावी जो आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो, हे आपण पाहिलं. तर क्रमागत विषम संख्या पाहिल्या, त्यांचा SCF हा 1 असतो. इथं मी लिहून दाखवल्या सगळ्या संख्या त्या तुम्हाला. बिरादर हे तर सांगतोय होमवर्क, तुझं लक्ष कुठं होतं, हे काय येतं जेव्हा मी शिकवलं तेव्हा इथं होमवर्क शब्द लिहिलेला आहे, मग कुठं लक्ष असतं तुझं. आता पण होमवर्क रिपीट करून दिला मी, वरती पण सांगितला, पुन्हा आता सांगतोय. हे बघा, 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी, हे सगळ्या संख्या मांडायच्या आहेत. हे नंबर टाकले मी, हे पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9, 10, 11 उदाहरणं दिली मी याच्यावरती. ती होमवर्कला बघ इथं 11 लिहिलेले आहेत. नंतर इथे पण दिलीत, ही 13 उदाहरणं दिलीत इथे होमवर्कला, इथे दिलीत 13 उदाहरणं होमवर्कला. 2 क्रमागत समसंख्या, ही चेन मांडून दिली मी इथून, आणि हे रिपीट केलं मला वाटतं, पुन्हा केलं ना पुन्हा आपण. 4 पासून तर 30 पर्यंत सगळ्या संख्या मांडल्या या. जी गोष्ट मी सांगतच त्यावेळेस ते प्रॉपर समजून घेत चला. इथे पण 13 उदाहरणं दिलेत, वरती पण काय दिलंय का नाही ना. हा काय इथं पण दिलीत, इथे पण होमवर्कला उदाहरणं दिलीत. जवळजवळ आज 40-50 उदाहरणं झालीत तुम्हाला होमवर्कसाठी.
ती कव्हर करायची आहेत. त्यानंतर हे पाहिलं आपण 2 क्रमागत विषम संख्यांचा लसावी सुद्धा आपण पाहिला, तो एक बघितला. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे तर लिहूनच काढायचंय, पण याच्यावरचं होम असाइनमेंट सुद्धा आता पूर्ण करायची आहे आणि ग्रुपला सगळ्यांनी ते तयार करून टाका. काहींचा आज रात्री पूर्ण होईल, काहींचा उद्या पूर्ण होईल. त्यांनी उद्या तासाच्या पूर्वी मात्र हा सगळा होम असाइनमेंट या सगळ्या ग्रुपला शेअर करा. ओके, ठीक आहे. कुणाची काही शंका? नाही सर. नो नाही ना? नाही सर. ओके, बरं. लेक्चर तुम्हाला आवडलं का? काय समजलं का? काय काय घेतलं ते हो सर. हो सर. समजतंय ना? मी काय नेमकं सांगतोय, काय चाललं हो आहे, सर. हो समजतं ना? सर. हो ओके, सर. समजलं ना? येस सर. हो सर. ओके ओके, थँक्यू हो सर. तेजस्विनी, थँक्यू. हो सर. म्हणजे आज जे आपण केलं थोडासा वेळ झाला आज, पण टॉपिक महत्वाचा होता. म्हणजे पुन्हा ठीक आहे, एका दिवस थोडंसं लवकर होत जाईल, पण जेव्हा टॉपिक प्रॉपर असतात, कारण हे खूप लेट करायला लागलं तर लसावीच 8 दिवस जाईल आपल्याला, म्हणून थोडासा आज जास्त वेळ घेतला. तर पण लक्षात आलं ना तुम्हाला सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. उर्मिला काय म्हणायचं? हो सर. उर्मी काय म्हणायचं का तुला? थँक्यू प्रणय. ओके, चालेल. मग आता लेफ्ट व्हायचा. हो सर. ओके.